तन्वी पाटील वेलकम करते तुमचं आपल्या अचिव्हर्स अबॅकस क्लासमध्ये। रोजप्रमाणे मी आज तुमच्यासाठी काही एक्झाम्पल घेऊन आलेली आहे। मी आज तुम्हाला मल्टिप्लिकेशनची बेसिक एक्झाम्पल सॉल्व करून दाखवणार आहे आपल्या अबॅकस कीटवर। ओके, मग बघूया आपलं फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून। फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 8 into 31। इझी एक्झाम्पल आहे, आपण आपल्या अबॅकस कीटवर सॉल्व करून बघूया। ओके, फर्स्ट आपल्याला 8 चा टेबल 3 पर्यंत बोलायचा आहे, म्हणजे 8 ने 3 ला मल्टिप्लाय करायचा आहे। 8 3 चा किती येतात, तर 8 3 चा 24। मग 24 आपल्याला आपल्या अबॅकस कीटवर ऍड करायचे आहे। हे 20 आणि हे 4, 24 ऍड केले। आता इकडे आपली फिंगर आहे। ओके, नेक्स्ट आपल्याला या 8 ने या 1 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, म्हणजे 8 1 चा किती येतात, 8 1 चा 8। पण डायरेक्ट 8 आपल्याला ऍड करायचे आहेत का, तर नाही। 8 हा 1 डिजिट नंबर आहे, म्हणून या राऊंड सोडून म्हणजे इकडे आपल्याला 0 लावायचा आहे। 0 आणि हे 8। ओके, आपण ऍड केले 8, आन्सर आलेला आहे आपलं बरोबर 3 डिजिटचा आन्सर आलेला आहे 1 2 आणि हा एक 3, म्हणजे 3 डिजिटचा आपलं क्वेश्चन आहे। मग आपलं आन्सर पण 3 डिजिटचं येणार आहे। ओके, आपलं आन्सर काय आहे 248। हे आपलं आन्सर आलेलं आहे। आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया। आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे। अबॅकस क्लिअर करूया। अबॅकस क्लिअर केलं। ओके, फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व झालेला आहे आपलं। आपण आता सेकंड एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। सेकंड एक्झाम्पल आहे आपलं 6 into 56 हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, फर्स्ट आपल्याला या 6 ने या 5 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे। 6 5 ला किती येतात, तर 6 5 ला 30। मग 30 आपण ऍड करून घेऊया। हे 3 आणि हा 0 30, इकडे आपली फिंगर आहे। ओके, नेक्स्ट आपल्याला या 6 ने या 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे 6 चा टेबल आपल्याला 6 पर्यंत बोलायचा आहे। 6 6 चा किती येतात, तर 6 6 चा 36। मग 36 आपण ऍड करूया 30 आणि हे 6 36 आपण ऍड केलेले आहे। आन्सर आलेला आहे आपलं। आन्सर काय आहे आपलं 336। हे आपलं आन्सर आलेलं आहे। आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया। आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे। अबॅकस क्लिअर करूया। अबॅकस क्लिअर केलं। ओके, हे एक्झाम्पल आपण सॉल्व केलेलं आहे। आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 8 into 99। हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, फर्स्ट आपल्याला या 8 ने या 9 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे, म्हणजे 8 चा टेबल आपल्याला 9 पर्यंत बोलायचा आहे। 8 9 चा किती येतात, तर 8 9 चा 72। मग 72 आपण ऍड करून घेऊया। हे 70 आणि हे 2, 72 आपले ऍड आहे। इकडे आपली फिंगर आहे। ओके, नेक्स्ट आपल्याला या 8 ने या 9 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 8 9 चा 72। मग 72 आपण ऍड करूया 72 आपण ऍड केलेला आहे। आन्सर आलेला आहे आपलं। आन्सर काय आहे आपलं 792। हे आपलं आन्सर आलेलं आहे। आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया। आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे। अबॅकस क्लिअर करूया। अबॅकस क्लिअर केलं। ओके, हे एक्झाम्पल आपण सॉल्व केलेलं आहे। ओके, आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 4 into 29। हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, फर्स्ट आपल्याला या 4 ने या 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 4 2 चा किती येतात, तर 4 2 चा 8। मग 8 आपल्याला ऍड करायचे आहे, पण 8 डायरेक्ट ऍड करणार का, तर नाही। 8 च्या अगोदर आपल्याला 0 लावायचा आहे, कारण तो 1 डिजिट नंबर आहे। इकडे ह्या नंबर आपल्याला ऍड करायचा असतो, पण इकडे आपण 0 ऍड करणार आणि इकडे आपण 8 ऍड करणार। ओके, इकडे आपली फिंगर आहे। ओके, नेक्स्ट आपल्याला या 4 ने या 9 ला मल्टिप्लाय करायचं आहे।
किती येतात तर 4 9 जा 36 मग 36 आपण ऍड करूया पण इकडे या रोडवर 30 ऍड करायला बीट अवेलेबल आहेत का तर नाही मग आपण 3 चा फॉर्म्युला यूज करू 30 आणि हे 36 आपण ऍड केलेले आहे ओके आपला आन्सर आलेला आहे आन्सर काय आहे आपलं 116 आपला आन्सर आलेला आहे आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे अबॅकस क्लिअर करूया अबॅकस क्लिअर केलं ओके आजची सगळी एक्झाम्पल आपली सॉल्व करून झालेली आहे सगळी इझी एक्झाम्पल होती म्हणजे इझी मेथडने मी तुम्हाला ही एक्झाम्पल सॉल्व करून दाखवलेली आहे ओके अशीच काही एक्झाम्पल बघण्यासाठी भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला तिथपर्यंत जर तुम्ही माझे मागचे लेक्चर नसतील अटेंड केलेले तर ते व्हिडिओ नक्की तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ऍडिशन सबट्रॅक्शन शिकायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही खूप इझिली आपल्या अबॅकस किटवर कुठलीही एक्झाम्पल